चेंडू आणि 12 चेंडू मध्ये मॅक्झिमम 20 ते 25 धावा, 10 ते 15 धावा. यावेळेस वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूला पिच केला गेला. पंच मात्र अजित सरांकडून वाईटचा इशारा येतोय. एक धाव सुरुवात अवंताच्या स्वरूपात श्री गणेशा होतोय, तो म्हणजेच श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे या संघाचा. खानिवडे म्हटलं तर खूप सुंदर असं ते गाव आहे, महालक्ष्मीचं सुंदर मंदिर. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. बॅटला ब्रश करून चेंडू मात्र एसटीच्या मागे निघून जातो. यष्टीरक्षक आपलं काम मात्र चोख बजावताना पहिला धक्का गडी बाद होतोय. मिस्टर रोहित विकेट डाऊन. तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. थँक्यू रिची. त्यासाठी मी म्हटलं होतं मित्रांनो की सुरुवातीचे मॅन्डेटरी पॉवर प्लेचे जे 12 चेंडू आहेत ते कोणत्या पद्धतीने खेळायला हवेत. त्यासाठी तुमचे जे सलामीचे बॅटर्स आहेत त्यावर सर्वस्व डिपेंड असतं. यावेळेस सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, दर्जेदार चेंडू. कारण या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये एखाद्या गोलंदाजाला जे 6 चेंडू हाताळायचे असतात ते 6 चेंडू हाताळताना मात्र त्याचा प्रत्येक चेंडूवर विचार करणं गरजेचं आहे. यावेळेस आपण पहिला चेंडू पाहिला तर व्हाईट यॉर्करच्या माध्यमातून हाताळला होता. दुसरा चेंडू जर आपण पाहिला तर थोडासा शरीरापासून लांब ठेवला होता बॅटरला आणि या कारणास्तव तो चेंडू बॅटला ब्रश करून जलबाच्या स्वरूपात. यावेळेस चेंडूला मात्र ड्राईव्ह केलं गेलं. चेंडू तो स्वीपर पॉइंट कव्हरच्या दिशेनं सीमारेषेच्या आतमध्ये हा चेंडू अडवला जातोय. तत्पूर्वी मात्र इथे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलं. 2 धावा इथे मिळतील. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन सुरुवात झाली होती अवांतर धावेने. इथे मात्र 2 धावा या बॅटने पाहायला मिळतात. धावसंख्या फलकावर पाहायला मिळते ती 3. मॅन्डेटरी पॉवर प्ले 12 चेंडू महत्वपूर्ण असतील. 6 षटकांचा सामना आहे. पहिल्याच आपण विकेटचा जर विचार केला तर पहिल्याच जो बॅट्समॅन होता त्याने मात्र मोठे फटके कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला होता. इथून ही खेळपट्टी जर आपण पाहिलं तर अतिशय सुंदर आहे. यावेळेस गॅप मधून फटका. चेंडू मात्र जाईल नक्कीच सीमा रेषेच्या पलीकडे. पाहायला मिळतो एक दर्जेदार चौकार, 4 धावा. वारंवार त्याच लाईन ऑफ लाईन मध्ये गोलंदाजी पाहायला मिळत आहे आणि हे बॅटरनं बरोबर ओळखलं. अप्रतिम फटका पाहायला मिळतो. सुरेख कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळेल. स्क्वॅकरचा अप्रतिम फटका. क्या बात आहे. इथे तर अक्षरशः पाहायला मिळालं की फुटवर्कचा वापर त्या ठिकाणी केला नाहीये बॅटरनं. जागेवरून या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण सांघिक फलक पाहतोय ती म्हणजेच 1-7. छत्रपती शिवराज गणेश हरद दैवत माझे. 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 थँक्यू डीचे. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे या संघाविषयी म्हणायचं गेलं तर हर्षदा 11 विरारपाडा या संघाच्या अगेन्स्ट पहिला मॅच झाला होता आणि तो मॅच टाय झाला होता. म्हणजेच दोन्ही संघांना 1-1 गुण दिले गेले होते. इथून मात्र आपण पाहिलं तर या लीग मधला हा दुसरा सामना खेळतोय. पहिल्या मॅच मध्ये आपण जो पाहिला तर टाय झाला होता. इथून काहीच नक्कीच थोडासा विचार वेगळा करावा लागेल. तो म्हणजेच श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे या संघाला
लीग आहे. लीग मध्ये प्रत्येक संघ नक्कीच चढ उतार तुम्हाला या लीग मध्ये पाहायला मिळणारच आहे. मात्र शेवटचे दिवस खूप महत्वाचे असतील या स्पर्धेमधील. यावेळेस बॅटला ब्रश करून चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या वरून निघून जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी ग्रामीण प्रीमियर लीग चौकार 4 धावा. सुचनच्या बॅट मधून हा फटका म्हणायचं गेलं तर नशिबाचा चौकार म्हणू शकतो आपण, कारण बॅटची एज घेतली होती यावेळेस. मोठा फटका मिड विकेटच्या दिशेने खेळायचं होतं. डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहे प्रोटेक्शन साठी आणि इथे मात्र दुसरा धक्का दिला जातोय, तो म्हणजेच श्रीराम स्पोर्ट्स या संघाला. विकेट डाऊन. या कोलीवाऱ्याची शान ऐक ग देऊल, या कोलीवाऱ्याची शान ऐक ग देऊल, आमचे कोणी लोकांचा मान ऐक ग देऊल, आमचे कोणी लोकांचा. थँक्यू डीजे. बॅटरनं लवकर उतरायचंय विनंती करतोय, कारण कॉल येत आहेत पंचांकडून. त्यासाठीच मी म्हटलं होतं मित्रांनो की 6 षटकांचे सामने जर खेळायचे असतील तर तुमची सगळ्यात महत्वाची आहे ती मानसिकता. कारण आपण ज्या इतर स्पर्धा खेळतोय त्या इतर स्पर्धांविषयी म्हणायचं गेलं तर जवळपास आपण 5 ओव्हरची मॅच 4-4 ओव्हरच्या मॅचेस आपण खेळत असतोय. इथे तुम्हाला 6 ओव्हरच्या मॅचेस आहेत. आयोजकांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण 6-6 षटकांचे सामने जर आपण खेळलो तर प्रत्येक बॅटरला सुवर्ण संधी आहे आपलं क्रिकेट मी म्हणेल दाखवण्यासाठी. यावेळेस पुढे आला होता खेळण्यासाठी, मात्र लेग कटच्या माध्यमातून हा फटका खेळला जातोय. थर्ड मॅन पूर्णतः रिकामा. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न जीवाची आकांक्षा केली होती, मात्र आपण जर त्या ठिकाणी पाहिलं तर जवळजवळ सीमारेषेच्या आतमध्ये हा चेंडू अडवला गेला. अडवला आहे का पंचांकडून त्या ठिकाणी इशारा दिला जातोय. तर इथे आमचे जे लाईव्ह टेलिकास्ट टीम आहे ती म्हणते हा चेंडू अडवला गेला आहे. 2 धावे ते मिळत आहेत. धावसंख्या आपल्याला फलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 13. लीग सिस्टमच्या मॅचेस आणि मी म्हटलं की प्रत्येक खेळाडूला संधी आहे. सो एक चांगला प्लॅटफॉर्म जी कोर कमिटी आहे वसई ग्रामीण प्रीमियर लीगची जी कोर कमिटी आहे त्या कोर कमिटीने एक चांगला प्लॅटफॉर्म मित्रांनो तुम्हाला हे उपलब्ध केलेला आहे. इथून आपलं कला कौशल्य सिद्ध करावं लागेल. येस आय एम द बेस्ट. मी म्हटलं होतं की मी एक सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर आहे, मी सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे आणि मला माझ्या संघामध्ये जागा मिळवायची आहे. जो माझा ग्रामीण संघ आहे, माझ्या गावातील ग्रामीण संघ आहे, त्या संघामध्ये मला खेळायचं आहे. यावेळेस ऑफ साईडला डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळलं जातं. डीप मध्ये फिल्डर्स त्या ठिकाणी आहे. लॉंग ऑफच्या दिशेनं सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न सक्सेस होतोय. 2 धावा इथे मिळत आहेत या फटक्यावर. 2 धावेनं सांघिक फलक आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच 15 लॉस ऑफ 2 विकेट ऑन द बोर्ड. 6 षटकांचा सामना आहे मॅक्झिमम. जर तुमच्याकडे गोलंदाजी चांगले असेल तर 50 ते 55 धावा या फलकावर असायला हव्यात, जेणेकरून तुमच्याकडे जे गोलंदाज आहेत 4 गोलंदाज तुम्ही नक्कीच वापरणार आहात आणि त्या 4 गोलंदाजांना लढण्याची ताकद जर तुम्हाला या मैदानाच्या आतमध्ये द्यायची असेल तर तुमचा फलक मोठा दिसायला. यावेळेस पुन्हा एकदा लेग कटच्या माध्यमातून हा फटका खेळला जातोय. थर्डमॅन कडून थोडीशी चुकी पाहायला मिळते. थोडासा फ्लंबल चेंडूला उचलेपर्यंत इथं या ठिकाणी पुन्हा 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावसंख्या फलकावर पाहायला मिळते 17 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण सांघिक फलक पाहतोय 17 लॉस ऑफ 2 विकेट. क्रिकेटचा सोहळा भरलाय भारी मोठ्या थाटामाटान. क्रिकेटचा सोहळा भरलाय भारी मोठ्या थाटामाटान. हा चषक पालघर जिल्ह्यात, हा चषक पालघर जिल्ह्यात. वसई ग्रामीण प्रीमियर लीग आहे आमच्या शिरसाट गावात. ग्रामीण प्रीमियर लीग आहे आमच्या शिरसाट गावात. वसई ग्रामीण प्रीमियर लीग आहे आमच्या शिरसाट गावात. ग्रामीण प्रीमियर लीग
थँक्यू. वसई ग्रामीण प्रीमियर लीग टायटल सॉन्ग आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं डीजेच्या माध्यमातून. नक्कीच अप्रतिम आयोजन, नियोजन आणि बऱ्याच खेळाडूंचे स्वप्न मी म्हणेल या ठिकाणी पूर्ण झालं असेल. कारण इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आणि इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याची क्वचित काही जे असे खेळाडू आहेत त्यांना क्वचित संधी मिळते. कारण हे जे आयोजन आपण पाहतो मित्रांनो, हे असं आयोजन लाखाच्या स्पर्धेमध्ये असते आणि लाखाच्या स्पर्धा खेळण्यासाठी बऱ्याचशा खेळाडूंना संधी मिळते असं नाहीये. मात्र हे लाखाचं नाही तर हे लाख मुळाचं आयोजन या ठिकाणी उपलब्ध करू दिलेलं आहे, ते म्हणजेच वसई ग्रामीण प्रीमियर लीगच्या कोर कमिटीनं. त्यामुळे बऱ्याच खेळाडूंची स्वप्न पूर्ण झाले असेल की लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आपण देखील बऱ्याच ठिकाणी खेळताना आपल्याला देखील पाहायला मिळते बऱ्याच लोकांना. कारण असे बरेचसे खेळाडू आहेत जे आपला प्रॉपर संघ असतो आपल्या गावातील, त्या प्रॉपर संघामध्ये खेळण्याची संधी मिळत नाहीये. खास करून स्क्रीनवर येण्याची संधी त्यांना मिळत नाहीये. मात्र या वसई ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांना स्क्रीनवर येण्याची संधी आहे. त्यामुळे नक्कीच जितका आभार मानावं तितकं कमी आहे. कोर कमिटीचं खरोखर आयोजन, नियोजन अप्रतिम दर्जेदार. षटक क्रमांक 3 गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस हा प्रकारे चेंडू हाताळला होता, बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलं गेलं. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. जवळपास डीप मधून फिल्डर येतोय. चेंडूला फील्ड करण्यासाठी तत्पूर्वी 2 धावा. इथून अपेक्षा भरपूर असतील. 6 षटकं आहेत. षटक क्रमांक 3 म्हणजे जवळपास तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फळकावर आपण धावा ज्या पाहतोय त्या धावा झालेल्या आहेत. त्या म्हणजेच 19 धावा या फळकावर आहेत. म्हणजे 6ची सरासरी म्हणायला काही हरकत नाहीये आणि मॅक्झिमम ही सरासरी योग्य नाहीये म्हणता येणार. वेळेस पुन्हा एकदा कट केला जातोय. शॉर्ट थर्डमॅन त्या ठिकाणी आहे. फिल्डर्स इनफिल्डच्या आतमध्ये चेंडूला फील्ड केला गेला. 1 धाव. त्यानंतर आपल्याकडे जे स्फोटक खेळाडू आहेत, मी म्हटलं होतं की सुरुवातीचे मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं, त्यानंतर मिडल ऑर्डरची 2 षटकं आहेत, मग ते 12 चेंडू आणि शेवटचे स्लॉग वरचे 12 चेंडू. हे भरपूर मायने आहेत, लक्षात ठेवा, भरपूर महत्वाचे आहेत या 6 षटकांमध्ये. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून हा लांब चेंडू हाताळला होता आणि या लांब चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता. कौतुक असेल गोलंदाजाचं, कारण यष्टीवर चेंडू हाताळण्यापेक्षा आपल्याला आपले 6 चेंडू कसे वाचवता येतील याचा प्रामाणिक प्रयत्न. आणि गोलंदाजाच्या विषयी म्हणायचं गेलं तर सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट इतक्या वेगानं सुरू आहे आणि जास्तीत जास्त आपण पाहतो तर बरेचसे जे बॅटर्स मित्रांनो आहेत ते शफल होऊन खेळत आहेत. आणि अशा वेळेस गोलंदाजाकडे जे 6 चेंडू आहेत ते 6 चेंडू अलग अलग पद्धतीचे असायला हवे. व्हेरिएशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, तर कुठे तुम्ही बॅटर पासून वाचवू शकाल. कारण लेदर क्रिकेट नक्कीच फ्रंट मध्ये येऊन खेळलं जातं. मात्र जर टेनिस क्रिकेटचा विचार केला आपण तर बॅकफुटचा जास्तीत जास्त वापर टेनिस क्रिकेटमध्ये केला जातोय. आणि पहिल्या चेंडू पासून आपण बऱ्याचशा मॅचेस मध्ये नक्कीच पाहिलं असेल की पहिल्या चेंडू पासूनच नामारी. आणि यावेळेस गोलंदाजाला भरपूर वेळा चांगला चोप बसताना आपण पाहिलेला आहे. इथून मात्र काय करावं लागेल तर बचावात्मक पवित्र धारण करावं लागेल. त्यानंतर मात्र यावेळेस नक्की शफल होऊन खेळलं जातं. फाईनच्या दिशेला फील्ड त्या ठिकाणी नाहीये. लॉंग लेगच्या दिशेने चेंडूला खेळलं गेलेला आहे आणि जवळजवळ म्हणायचं गेलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये जो फिल्डर होता तो येतोय, चेंडूला फील्ड करतोय. फक्त आणि फक्त या फटक्यावर मिळते 1 धाव. धाव संख्या 20-21. मॅक्झिमम धावा किती, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या, लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. इथून जर आपली खेळी कशी असायला हवी, आपल्याकडे त्यानंतर बॅटर्स कोणते आहेत आणि त्या बॅटर्सना संधी कधी मिळायला हवी, या सगळ्या गोष्टी आपण ज्यावेळेस खेळपट्टीवर मित्रांनो खेळतो त्यावेळेस या सगळ्या गोष्टी खेळणं गरजेचं, माइंड मध्ये घुसवणं गरजेचं आहे. त्यावेळेस 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्या म्हणजेच 2 बाद 21 धावा. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीवकी प्राण, इथे क्रिकेट जीवकी प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. थँक्यू. या ठाणे जिल्ह्यात नक्कीच अप्रतिम गाणं. मात्र म्हणायचं गेलं या स्पर्धेविषयी, जर वसई ग्रामीण प्रीमियर लीग विषयी म्हणायचं गेलं तर पालघर जिल्ह्याची शान. या संपूर्ण विरार वसई परिसरामध्ये म्हणायचं गेलं तर अप्रतिम नियोजन आयोजन या ठिकाणी पाहायला मिळते.
3 षटकं पूर्ण झालेली आहेत, म्हणजेच म्हणायचं गेलं तर अर्धा पळा पूर्ण झालेला आहे. अजूनही 3 षटकांचा खेळ आहे. इथून मात्र कोणत्या पद्धतीने खेळ करायला हवा, इथून गेअर शिफ्ट करायला हवा, कारण जो फळक दिसायला होता 18 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 18 चेंडूमध्ये फक्त 21 धावा. इथे 10च्या सरासरीने खेळणं गरजेचं आहे. मॅक्झिमम 55 ते 60 धावा या समोरच्या संघाला द्यायला हव्यात. या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं. त्यामुळे येणारे 18 चेंडू आहेत आणि येणारे 18 चेंडू मध्ये बॅटिंग महत्वाची असेल की ज्याप्रमाणे गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळत आहे, 30 गोलंदाजी शेवटच्या क्षणापर्यंत पाहायला मिळेल. सुरेख चेंडू, यावेळेस फुल टॉस मिस केला जातोय, मात्र हा चेंडू कदाचित मात्र बॅटला ब्रश करतोय. एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या 22 फलकावर पाहायला मिळत आहे. पहिला सामना आजच्या दिवसातील आपण पाहतोय आई चंडिका कोपर वर्सेस श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे. खानिवडे संघ बॅटिंग करतोय तर कोपर संघ फिल्डिंग. म्हणजे अक्षरशः म्हणायचं गेलं तर ज्याप्रमाणे गोलंदाजी होत आहे कोपर या संघाची, त्याप्रमाणे मी तर म्हणेल अक्षरशः म्हणायचं गेलं तर बेड्या ठोकलेल्या आहेत बॅटर्सला, प्रत्येक गोलंदाजांना. कारण एक कौतुकास्पद बॉल गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कोणत्याही प्रकारचा मोठे फटके पाहायला मिळत नाहीये, कारण त्या प्रकारे गोलंदाजी होत नाहीये. सिंगल इथे मिळेल. धावसंख्या आपण पाहतोय तर 23 धावा या फलकावर पाहायला मिळेल. तो गेअर शिफ्ट करणं गरजेचं आहे, थोडंसं आक्रमक खेळणं गरजेचं आहे. क्या बात आहे, अप्रतिम फटका. म्हणायचं गेलं तर गुडनाट एक तमाशा देख येतोय हा वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा शानदार षटका. 6 धावा. मी म्हंटल होतं की इथे कुठेतरी गेअर शिफ्ट करणं गरजेचं आहे आणि तो गेअर शिफ्ट केलाय सुशांतनं. अप्रतिम फटका. खरोखरच यावेळेस पुन्हा एकदा व्ही अँगल मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. अक्रॉस बॅटचा वापर त्या ठिकाणी केला होता. थोडंसं फ्लंबल त्या ठिकाणी पाहायला मिळालं, ते म्हणजेच जवळपास फ्लँक स्लिपच्या दिशेनं 2 धावा. इथून नक्कीच एक मोठा खेळ पाहायला मिळेल, कारण मॅक्झिमम 10ची सरासरी सगळ्यात महत्वाची असेल. 6 षटकांचा सामना, 60 धावा आणि 60 धावा जर उभारला मित्रांनो एक चांगले मॅच अपेक्षा असं. कारण जे गोलंदाज आपल्याकडे आहेत ते गोलंदाज देखील विचार करत असतील की आम्हाला देखील गोलंदाजी करायची आहे आणि आम्हाला देखील त्या लढण्याची ताकद देणारी आम्हाला धावफलक हवा आहे आणि हा प्रयत्न असेल. सुशांत बॅटर आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम खेळी सुशांतची. यावेळेस नक्कीच महेंद्र सिंग धोनी कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. वेगवान चेंडू, यॉर्कर चेंडूचा मारा पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता. चौकार, षटकार, आतापर्यंत म्हणायचं गेलं तर सांघिक फलक आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे 31 षटक क्रमांक आपण पाहतोय. इथं 4थं सुरू आहे आणि दोन्ही साईडून खेळण्याची संधी मिळते. यावेळेस पुन्हा एकदा खांद्याला अतिरिक्त जोर. अतिशय जबरदस्त चेंडू, वेगवान चेंडू. बॅटरनं फक्त पाहिलं, मात्र पंचांच्या निदर्शनामध्ये हा चेंडू व्यवस्थित योग्य त्या लाईनवर आहे. निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक शेवटचे 2 चेंडू मात्र निर्धाव. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 4 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण सांघिक फलक पाहतोय, तो म्हणजेच 31. 31 धावा फलकावर. डीजे एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. आगिडीचे वसई ग्रामीण प्रीमियर लीग पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. जर आपण कार्यकारिणी मंडळ जर मित्रांनो पाहिलं तर तब्बल 47 व्यक्तींची नावं आहेत. तर 47 व्यक्तींचं खूप मोठं योगदान लक्षात ठेवा या स्पर्धेला उभारण्यासाठी. सन्माननीय सचिनजी माळी साहेब अध्यक्ष आहेत, त्यानंतर सन्माननीय संजयजी केणी साहेब कार्यकारी अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय रुपेशजी पाटील साहेब उपाध्यक्ष आहेत, त्यानंतर रोहितजी केणी साहेब जे आहेत ते देखील उपाध्यक्ष आहेत. तर तब्बल भरपूर मान्यवरांची कोर कमिटी आपल्याला पाहायला मिळते आणि खरोखरच या संपूर्ण कोर कमिटीचं जितका आभार मानावं तितकं कमी आहे. खूप चांगलं मी म्हणेन प्लॅटफॉर्म
या ठिकाणी या परिसरातील सर्व ग्रामीण मुलांसाठी उभारण्यात आलेला आहे. आपण नक्कीच या स्पर्धेविषयी म्हणायचं गेलं तर बरेचशा असे पॅकर्स आहेत ते लाखाची स्पर्धा देखील ऑर्गनाईज करू शकले असते, मात्र त्यांनी काय विचार केला तर आपण इतकी मोठी स्पर्धा आपल्याच ग्रामीण विभागातील मुलांना का उभारू नये. वेळेस कट करतोय इनफिल्डच्या वरून डीप मध्ये चेंडू मात्र निघून जातोय. आता तिथे फिल्डर्स आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावा. त्याबद्दल नक्कीच कौतुक असेल, कारण चांगलं आयोजन आणि खास हे आयोजन कोणासाठी मित्रांनो, तुमच्यासाठी. फक्त आणि फक्त हा तुमच्यासाठी केला होता अट्टहास. धावसंख्या 33. साफ ट्रॅकर हा देखील फटका, अतिशय सुरेख फटका. बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच केलं गेलं. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझल्ट मध्ये आपण इनफिल्डच्या आतमध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. फक्त 1 धाव. षटक क्रमांक आपण पाहतोय तर हे सुरू आहे, ते म्हणजेच 5वं आपल्या स्पेल मधील दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय केतन. हा गोलंदाज पाहतोय. पहिल्या षटकाचा जर आपण केतन यांचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये केतननं दिल्या होत्या त्या निव्वळ 4 धावा. यावेळेस व्हाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न होता. फुल ऑफ लाईन चेंडू बॅटवर व्यवस्थित घेतला गेला. चेंडू ऑफ साइडला खेळला गेला. डीप लॉंग ऑफ रिजन मध्ये फेक रॉंग एंडला. यावेळेस नॉन स्ट्राइक एंडला फेक केली असती तर कदाचित जो बॅटर नॉन स्ट्राइक एंडला धावत होता त्या बॅटरसाठी धोकादायक ठरू शकली असती ही धाव. मात्र 2 धावा. इथे सुशांत विचार करतोय की मला सर्वाधिक चेंडू खेळायला हवेत, कारण आतापर्यंत एक सेट बॅट्समॅन आहेत. कारण जवळजवळ विचार केला सुशांतच्या बॅटिंगचा तर मला वाटतं 18 ते 19 धावा या सुशांतच्या खात्यावर आहेत. 18 धावा आहेत. त्यामुळे एक सेट बॅट्समॅन आहे. यावेळेस स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, त्यामुळे सर्वाधिक चेंडू मला खेळायला मिळायला हवेत. एक सेट बॅट्समॅन आहे आणि सेट बॅट्समॅनला सर्वाधिक संधी मिळेल याचाच प्रयत्न असेल. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत मित्रांनो. नेक्स्ट मॅच आहे ती म्हणजेच नित्यसाई प्रतिष्ठान आडणे वर्सेस आई गावदेवी स्पोर्ट्स चांदे. त्यावेळेस कट केला गेला. चेंडू मात्र स्वीपर कव्हर पॉइंटच्या दिशेने निघून जातो डीप मध्ये. फिल्डर्स आहे प्रोटेक्शन साठी. फक्त आणि फक्त 1 धाव. चांगलं कौतुक करेल मी जो नॉन स्ट्राइकचा बॅटर आहे त्या बॅटरचं, कारण सिंगल कन्वर्ट करतोय आणि सुशांतला स्ट्राइक देतोय. सेट बॅट्समॅन एक षटकार चौकार आपण सुशांतच्या बॅटिंग मधून पाहिलेले आहेत, त्यामुळे येणारे जे चेंडू आहेत ते सुशांतसाठी महत्वाचे असतील. धावसंख्या फलकावर आहे ती म्हणजे 38. शॉर्ट अंबुलचा फटका, फाईनच्या दिशेने खेळायचा फटका मात्र फसतोय. इनफिल्डच्या आतमध्ये अप्रतिम कॅच. शॉर्ट लेग त्या ठिकाणी होता आणि सुशांतच्या खेळीला मात्र पूर्णविराम. फलंदाज बाद होतोय. जवळपास धक्का दिला जातोय, तो म्हणजे तिसरा धक्का क्रमांक 3. विकेट डाऊन. न्यू बॅटर आपण पाहतोय लोडा आला मित्रांनो. खरोखरच आपला ग्रामीण भाग आहे आणि ग्रामीण भाग तसाच ठेवा मित्रांनो. कोणतंही नक्कीच कॉन्क्रीटिक वण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू नका. आज जर विचार केला आपण तर ठाणा परिसर कोळशे सारखा एक ग्रामीण भाग होता, बाळकुम सारखा एक ग्रामीण भाग होता आणि लोडा सारखा त्या ठिकाणी प्रकल्प राबवण्यात आला ना. आज अक्षरशः त्या गावातील लोकांना त्याचा धोका झालेला आहे. त्यामुळे आपल्या गावाचा विकास व्हावा हा प्रत्येकाची इच्छा आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका त्या ठिकाणी फसतोय. डीप मध्ये फिल्डर आहे लॉंग ऑनच्या दिशेनं. हा आणखीन एक कॅच. धक्का क्रमांक दिला जातोय, तो म्हणजेच 4था.
थँक्यू डीजे. म्हणायचं गेलं 2 सेट बॅट्समॅन होते. बराच काळ त्यांनी विकेटवर त्या ठिकाणी घालवला होता आणि म्हणायचं गेलं तर बऱ्याचशा धावा त्यांच्या बॅटमधून आल्या होत्या. सेट बॅट्समॅन आपण पाहतो डगआउट मध्ये आहेत. न्यू बॅटर आपण दोन्ही पाहतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस शॉर्ट पूल करायचा होता. बॅटचा ब्रश चाडून मात्र चेंडू निघून जातोय लेग स्टॉप रिझनच्या दिशेनं वेगानं. 4 धावांसाठी चौकार. हुशान आलेल्या मात्र अकाउंट ओपन करतोय. 4 या धावेनं सौकरण आपला अकाउंट ओपन करतोय. स्लॉग ओव्हर आहे आणि या ओव्हर मध्ये हाणामारी करणं सध्या तरी गरजेचं आहे. फलकावर धावा आहेत त्या 42 धावा. 42 अपेक्षा असेल इथे इथून मात्र अजूनही 10 धावा. अप्रतिम फटका. हा देखील फटका आपण पाहिला. शॉर्ट ऑफ पूल सक्सेसफुल. चेंडू सीमारेषा पार पाहायला मिळतोय. आणखीन एक दर्जेदार ग्रामीण प्रीमियर लीगचा चौकार. थँक्यू. अपेक्षा असेल अजूनही धावा असं दिसायला हव्यात. इथे अप्रतिम फलंदाजी रोशनकडून पाहायला मिळते. लागोपाठचे 2 चेंडू 2 चौकार आलेले आहेत. हे षटक सर्वाधिक धावा देणारं षटक हवं असेल श्रीराम प्रतिष्ठान या संघाला. इथे मात्र आणखीन हा फटका पाहायला मिळतो. मात्र फटका अवैध आहे. त्या ठिकाणी डीप मिड विकेट रिझर्व मध्ये प्रोटेक्शन साठी फिल्डर होता. हा झेल पकडला जातोय. जवळपास 5वा धक्का दिला जातोय श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे या संघाला. धावसंख्या 46. धन्यवाद डीजे. अजूनही आपण या शेवटच्या षटकाचा विचार केला तर अजूनही जवळपास 2 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 2 चेंडू मध्ये 2 मोठे फटके. म्हणजे जी अपेक्षा केली होती ते मात्र अतिशय सुंदर फटका. शफल होऊन चेंडूला पूल केले गेला. फाईन लेग पूर्णतः रिकामा आणि याच फाईन लेगचा फायदा मिळतोय. चेंडू सीमारेषा पार चौकार. 4 धावा. धन्यवाद इथे. आणि या चौकारानं मात्र आपलं अर्धशतक झळकावतोय तो म्हणजेच श्रीराम स्पोर्ट्स मित्रांनो खानिवडे या संघ. 50 धावा फलकावर. यावेळेस शपलवून खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर निघाले होते खेळण्यासाठी. मात्र अतिशय सुंदर परफेक्ट यॉर्कर. सरळ दांडी गोल. शेवटच्या चेंडूवर जाता जाता का होईना मात्र एक धक्का आणखीन दिला जातोय श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे या संघाला. 6 षटकांचा सामना या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 6 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण सांघिक फलक पाहतोय तो तब्बल 50 धावा. 51 धावा या विजयासाठी दिल्या जात आहेत. आणि येणारे 30 चेंडू येणाऱ्या 36 चेंडू आणि येणाऱ्या 36 चेंडू मध्ये करायचे आहेत त्या तब्बल 51 धावा. सागरे नागरी
येतनारी तुझे साध घालायाचे त्यांचे दोन नवसाला पावते रान तुझा गो भक्तांवरी तुझा खुशीनं मानपान करी रान तुझा गो भक्तांवरी तुझा खुशीनं मानपान करी आई संकटी धावते आई गावदेवी अंडगाची थँक्यू डीचे. चला नित्यसाई प्रतिष्ठान आडणे कॅप्टन आणि आई गावदेवी स्पोर्ट्स चांदीप कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. दोन्ही कॅप्टन चला टॉस साठी या. नित्यसाई प्रतिष्ठान आडणे कर्णधार आणि आई गावदेवी स्पोर्ट्स चांदीप कर्णधार चला टॉस साठी या. जे आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. मी संदीपजी मडवी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. प्रेम आणि सदा या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं आणि मी त्यांना विनंती करेन संदीपजी मडवी साहेब आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण कॉइन स्पिन त्या ठिकाणी आपल्या हॅलो चेक आमंत्रित करतोय संदेशजी मडवी साहेबांना. तर वेलकम दादा. टॉस बॉक्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. कॅप्टन चला विनंती करतोय नित्यसाई प्रतिष्ठान आडणे कॅप्टन आणि आई गावदेवी स्पोर्ट्स चांदीप कॅप्टन टॉस साठी या. आई गावदेवी स्पोर्ट्स चांदीप संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. नित्यसाई प्रतिष्ठान आडणे कॅप्टन लवकर या. सदा दादा टॉस बॉक्स मध्ये आहेत. आडणे कॅप्टन विनंती करतोय आला सदा लवकर या. प्रमोद सर कॉइन सदादादांच्या हातून कॉइन इथे स्विंग केला जातोय. एका साईडला नित्यसाई प्रतिष्ठान आडणे संघाचा कॅप्टन आहे आणि एका साईडला आई गावदेवी स्पोर्ट्स चांदीप. टेलचा कॉल आहे चांदीप संघाच्या कर्णधाराचा आणि यस या ठिकाणी येतोय टेल. टॉस विन होतोय. दादांना विनंती करतोय की आपण आपल्या मुख्य अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हायचं आहे. नित्यसाई प्रतिष्ठान आडणे आणि आई गावदेवी स्पोर्ट्स चांदीप. चांदीप संघाचा कर्णधार टॉस जिंकतोय. सगळ्यात आधी मित्रा तुझा निर्णय काय असेल? या लीगला जवळपास 3 दिवस झालेले आहेत आणि 3 मॅचेस माझ्यापर्यंत माहिती आलेली आहे. 3 मॅचेस आतापर्यंत तुझ्या झालेल्या आहेत. 3 मॅचेस मध्ये 3ही मॅचेस तू विन झालेत. ही 4थी मॅच तुझ्यासाठी किती इम्पॉर्टंट असेल? इम्पॉर्टंट तर खूप आहे, कारण टॉप वर पण सुद्धा राहायचं आहे. म्हणजे हा 4था विजय तुझ्यासाठी महत्वाचा असेल, कारण टॉप मध्ये तुला त्या ठिकाणी पदार्पण करायचं आहे. सगळ्यात महत्वाचं आडणेच्या अगेन्स्ट आपला सामना झाला होता या मैदानावर. नाही अजून म्हणजे प्रथमच आडणेच्या अगेन्स्ट आपण खेळतात. काय टार्गेट मॅक्झिमम किती धावसंख्येवर थांबवण्याचा प्रयत्न असेल? 70+. एक शेवटचा प्रश्न असेल, इतकं मोठं चांगला प्लॅटफॉर्म जे आपल्या कोर कमिटीने आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे, त्या कोर कमिटी विषयी? चांगला प्लॅटफॉर्म उभा आहे आणि खेळायला पण मजा येते इकडे. बस इथून काय इच्छा असतील या स्पर्धेच्या नंतर? पुढच्या इच्छा काय असेल? इथून पुढे जाण्याचा प्रयत्न असेल? हो नक्कीच. शुभेच्छा असते तुला. आणि नक्कीच मॅच देखील तिथे ऑन होतोय. तर बॅटिंग करायची आहे ती म्हणजेच आडणे संघाच्या कर्णधाराला. मित्रा तुझ्या देखील 3 मॅचेस झालेल्या आहेत. 1 मॅच विन आहेस, 1 मॅच टाय झाले आहे, 1 मॅच पराभूत झाले आहेत. म्हणजे पुढच्या ज्या मॅचेस आहेत तुझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. इथून काय प्लॅनिंग असेल? कशा पद्धतीनं बॅटिंग तुझी असेल? इथून सर्व मॅच चांगल्या पद्धतीने खेळून जिंकायचा आमचा प्रयत्न असेल. मॅक्झिमम इथून ज्या मॅचेस असतील त्या 6 षटकांच्या मॅचेस मधून काय टार्गेट असेल? ज्यावेळेस प्रथम बॅटिंग करायची आहे, प्रथम बॅटिंग करताना मॅक्झिमम किती धावा? मॅक्झिमम 70 धावा प्लस करायचा आमचा हे राहील. क्या बात आहे. तुला देखील शुभेच्छा असतील. यावेळेस निर्णय येतोय टॉस बॉक्स मधून मित्रांनो.
नाणेफेकीचा कवळ सदादादांच्या शुभ हस्ते झाला आणि हा टॉस आई गावदेवी स्पोर्ट्स चांदीप या संघाने जिंकला आणि प्रथम फील्ड करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंग करण्यासाठी प्राचारण केलेला आहे नित्य साई प्रतिष्ठान आडणे या संघाला. चला वळूया आपण कॉम्बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी आहेत सुप्रीमो समालोचक प्रमोदजी शेडगे. थँक्यू व्हेरी मच बालाजी राऊत सर. त्यांचा आवाज आज आपण ऐकतात व्हॉइस ऑफ पांजू. खूप 40+ मॅचेस, खूप मास्टर मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात, कव्हर करतात आणि रेकॉर्डचे बेताज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं वेगवेगळ्या स्पर्धेत त्यांचं धावतं समालोचन आपण ऐकतायत. यावेळेला वैभव पाटीलच्या बॅटमधून बॅकलिपचा उपयोग केला. सेकंड विकेट डाऊन होईल का? परंतु या ठिकाणी झेल सुटतोय. एक लो टोटल आणि लो स्कोरिंग मॅच मध्ये तुमचं अतिशय क्षेत्ररक्षण खूप दर्जेदार असावं लागतं. इथे मात्र जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर सफलता मिळवली. दीपक मडवी सारखा फलंदाज या ठिकाणी बाद झाला. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 1 बाद 1 अशी स्थिती पाहायला मिळते. आई चंडिका कोपर संघ एका साईडला स्वतः ओनर पाहायला मिळतात प्रशांत चौधरी अर्थातच बाबू आणि एका साईडला ब्रँड ऑफ नौसई मिस्टर वैभव पाटील. रोहित किनी चेंज ऑफ पेस यावेळेला जरूर केलं गेलं होतं. स्विच हिटचा फटका खेळण्याचा मनसुबा बनवला. तत्पूर्वी मेल त्या ठिकाणी सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 2 या धावसंख्येवर जरूर लालच देण्याचा प्रयत्न केला गेला होता. रोहित किनी एक विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. एक गविक फॉर्मॅटमधून भामटपाडा संघातून अतिशय दर्जेदार कामगिरी रोहित किनीची राहिली. गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज रोहित किनी. एक उंचपुरा असा गोलंदाज. ऑन साइडला खेळला गेलाय. जबरदस्त कॅप शोधलाय आणि फ्लॅट 6 येताना पाहायला मिळतोय. आक्रमकता वैभव पाटीलच्या बॅटमधून VGPL षटकार. क्रिकेटचा सोहळा भरलाय भारी मोठ्या थाटामाटानं. क्रिकेटचा सोहळा भरलाय भारी मोठ्या थाटामाटानं. हा चषक पालघर जिल्ह्यात धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 8 या धावसंख्येवर चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. 8 धावांवर संघ जाऊन पोहोचतोय. चेंज ऑफ पेस यावेळेला जरूर केला गेला होता. वैभव पाटील एक मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नात होते परंतु चेंज ऑफ पेस करत असताना स्लोवर 1 चेंडू आपण पाहू शकताय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. या सिंगलच्या साह्याने 5 चेंडूच्या समाप्तीनंतर आई चंडिका कोपर या संघाची 9 या धावसंख्येवर 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल रोहित किनी. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कोणती चुकी करणार नाहीये त्या ठिकाणी सुशांत उबाळे. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये 9 धावा 51 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय ते श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे या संघाने. आणि त्याच्या प्रत्युत्तरात दीपक मडवी मात्र स्वस्तात बाद झाला आणि त्यानंतर वैभव पाटील आणि प्रशांत चौधरी बाबूने मात्र डावाला संघाला स्वतःला या ठिकाणी सावरण्याचा प्रयत्न केला गेलाय. पहिलं षटक कंप्लीट होत असताना 9 धावा 1 गडी बाद. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे संघाने मात्र रोहित किनीने खूप चांगली गोलंदाजी करत मात्र पहिल्या चेंडूवर सफलता मिळवून नंतर चांगले रिदम सहित गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सफल ठरतो. घेऊया एक डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. IPL ची धून पाहायला मिळते सौरभ तरे यांच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थानं 2008 पासून इंडियन प्रीमियर लीगला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थानं ती लाट पसरली आज खेड्यापाड्यात आणि उदयास येताना पाहायला मिळते. खूप मोठमोठ्या स्पर्धा मात्र लीगचा फॉर्मॅट हा अगदी मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतात लाट पसरली गेली. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर सीझन 3 मध्ये आपण पाहत आहेत वसई ग्रामीण प्रीमियर लीग पोहोचलं गेलंय. दीपक लहांगे दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. ऑन साइडला जबरदस्त प्रहार. चेंडू सीमारेषा पार. वैभव पाटीलच्या बॅटमधून येतोय पॉवरफुल षटकार 6. अच्छा I love you.
षटक क्रमांक दुसरा पहिल्या चेंडूवर दीपक लहांगेच्या मात्र यावेळेला आपण पाहू शकताय प्रहार केला गेला. संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली गेली. यावेळेला पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळले गेलेत. वी फॅक्टर मध्ये स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून वन बाउन्सने चेंडूला मात्र फील्ड करेपर्यंत चेंडू यावेळेला निघून जाईल आणि विशाल नाईक सरांचा येतो इशारा. यस, इट इज अ 4 रन VGPL चौकार. या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 19 या धावसंख्येवर. वैभव पाटील आज आक्रमकता यावेळेला दाखवत असताना पुन्हा एकदा ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळला गेला. सुशांत किनी पुढे सरसावेल. तत्पूर्वी मेल त्या ठिकाणी सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. 20 रन्स. अगदी पंचांच्या बाजूला देवा तरे यांना आपण पाहू शकतायत. रोहित किनी आणि देवा तरे A1 जोडी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि क्रिकेटवरचं नितांत प्रेम हे सातत्याने आपण पाहत आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. प्रशांत चौधरी यावेळेला आपण पाहत आहेत पूर्णपणे बीट झालेत. चेंडू फेकून झालेत ते 4. षटक क्रमांक दुसरं. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आता मात्र खेळाडू पूर्णपणे मात्र आपण पाहू शकतायत मंत्रमुग्ध होऊन क्रिकेट खेळताना सातत्यपूर्ण पाहायला मिळतात. क्रिकेट हा आमचा श्वास बनला गेलाय हे प्रत्येकाने जाणलंय. राजेश गरत यावेळेला धावताय चेंडूला मात्र स्टॉप केलं जाईल थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी प्रशांत चौधरी बाबू यांना 2 धावा मिळतील आणि धावांची गती जर आपण पाहिली तर या दुहेरीच्या आकड्यावरून पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 22 धावा. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन. ऑल इज वेल. आदरणीय सन्माननीय सचिनजी मालवी साहेब अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. संजय किनी कार्यकारी अध्यक्ष आपण पाहू शकतायत. अतिशय चांगली मेहनत संयोजन समितीने घेतलेली दखल. खूप चांगलं मैदान आणि सपाटीकरण. जेव्हा जेव्हा मैदान असताना तेव्हा मात्र खेळाडू अगदी मात्र मनापासून क्रिकेट खेळतात आणि तेच मात्र ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये ते टॅलेंट दाखवण्यासाठी हे आपण सातत्यपूर्ण पाहत आहे. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 11.50 च्या सरासरीने 23 च्या घरामध्ये. आता मात्र इथून जर आपण पाहिलं तर 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 28 धावांची गरज असेल. घेऊया एक डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत चौधरी बाबू मात्र षटकार यावेळेला ठोठावतायत. तर 500 रुपयांचं कॅश प्राइज गुरु गडगे यांच्याकडून मात्र हे प्राइज लावलं गेलंय. ही ऊर्जा दिली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर आतापर्यंत 23 धावा. 23 रन्स. अतिशय सुंदर मंडप डेकोरेटरची व्यवस्था. परेशजी किनी भरणेपाडा अर्थातच केळवा भरणेपाडा या ठिकाणी परेशजी किनी यांचं मात्र मंडप डेकोरेटर्स पाहायला मिळतं. खूप चांगला चेंडू होता. सुशांत किनी थोडासा स्ट्रगल करतोय या स्पर्धेमध्ये कारण या खेळाडूकडे खूप टॅलेंट भरभरून आहे परंतु कोणत्या वेळेला मात्र योग्य तो उपयोग करायचा हे जाणून घेणं हे तुमच्या हातामध्ये असतं. कारण श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे संघ स्ट्रगल करतोय परंतु संघर्ष हा शब्द आपल्या डिक्शनरी मधून पुसला न जाणार शब्द आहे. तुम्हाला संघर्ष करावाच लागतो. क्रिकेटचं मैदान असो आयुष्याचं मैदान असो ज्यावेळेला कठीण काळामध्ये संघर्ष तुम्ही करताना तेव्हा यश तुम्हाला भरभरून मिळतं परंतु त्यासाठी असलेली तुमची प्रचंड मेहनत अपार कष्ट आणि अहोरात्र मेहनत खूप महत्वाची भूमिका असते. प्रत्येकामध्ये क्षमता असते परंतु अतोनात प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्यालाच ते यश मिळतं. टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर निघणारा हा चेंडू अजित म्हात्रे सर वळतायत. मॅन फ्रॉम एक्सर बोरिवली जे पंच आपण पाहतायत तर एका साईडला आशुतोष व्यवहारे मॅन फ्रॉम कांदरपाडा दहिसर मुंबई. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 24 च्या घरामध्ये 24 रन्स. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. प्रशांत चौधरी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. यावेळेला पंचांकडे दाद मागतायत परंतु तुम्ही अगोदरच प्लॅन मिस झालेत. सुशांत उबाळीच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. इथून मात्र सुशांत किनी खूप चांगला रिदम सहित गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय.
51 धावांचा पाठलाग करताना 27 धावांची अजून सुद्धा गरज आहे. ते आई चंडिका कोपर या संघाला स्वतः ओनर खेळताना पाहायला मिळत आहेत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक वीरेंद्र सेवाग कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला मात्र या वेळेला वळवला गेलाय. चेंडू निघून जाईल डीप बॅक पॉइंटला. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी येतोय या सकाळच्या सत्रामध्ये सुस्वागतम चौकार. खूप चांगला यावेळेला फटका पाहायला मिळाला. अगदी टप्पा पडल्यानंतर उसळत्या चेंडूला कसं खेळायचं हे मात्र दर्शवलं प्रशांत चौधरी बाबूने. यावेळेला मात्र आखूट टप्प्याचा चेंडू अच्छे गेंदों का सम्मान करो बुरे गेंदों का अपमान करो हे क्रिकेटचं रहस्य पाहायला मिळतं. चेंडूला पाठवलं फाईन लेग क्लिअर करत असताना येतोय चौकार. बॅक टू बॅक दोन चौकार. 28 धावा फलकावर पाहायला मिळतात. 32 धावा हलकेशा हाताने या वेळेला शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. क्या बात आहे. प्रशांत चौधरी बापूने मात्र अप्रतिम फलंदाजी करत 3 चेंडूवर लगातार 3 चौकार. पहिला चौकार स्वीपर कव्हर मध्ये, दुसरा चौकार फाईन लेग मध्ये, तिसरा चौकार थर्ड मॅन मध्ये या वेळेला आपण पाहू शकतायत. आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर प्रशांत चौधरी म्हणतायत आय एम ऑलवेज रेडी, आय कॅन डू इट. हे मी करू शकतो आणि दर्शवत स्माइल देत मात्र एन्जॉय करतात. खेळपट्टीवर जणू काही खेळपट्टी त्यांच्या प्रेमात पडले. आणि इथे धावसंख्या जर आपण पाहिली तर 36 वर जाऊन पोहोचली गेली. इथून 18 चेंडू आणि 15 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक. त्या अगोदर आपण वसई ग्रामीण प्रीमियर लीग ची कार्यकारिणी मंडळ जर आपण पाहिलं, सचिनजी माळवी साहेब अध्यक्ष आहे, संजय किनी कार्यकारी अध्यक्ष, रुपेशजी पाटील उपाध्यक्ष, रोहित किनी उपाध्यक्ष, तुषार किनी सचिव, शिरीष साळकर सचिव, संजय गरत खजिनदार, हिरेन पाटील खजिनदार, गौरव किनी सल्लागार, प्रदीप दोदळे सल्लागार, वीरेंद्र गरत, मनोज गरत, अविनाश किनी, मिलिंद किनी, धनंजय पाटील, दीपक पाक्तेकर, अमित पाटील, संदेश मडवी, स्वप्नील पाटील सदस्य, राहुल किनी सदस्य, परेश पाटील, हेमेंद्र गरत, सुशांत किनी, संदीप मडवी, किरण वांगड, मेहुल पाटील, ऋषिकेश जाधव, दीप्तेश देवळे, सुनील गरत, दिनेश बरप, महेंद्र गरेल, आदेश पाटील, जयकांत तरे, जयेश किनी, विशाल पाटील, नवनाथ पाटील, चेतन दळवी, सतीश जाधव, कैलास जाधव, प्रदीप किरकिरे, प्रशांत चौधरी, गणेश गोवारी, निलेश पाटील, वैभव पाटील, कुणाल बरप, सचिन राऊत अँड मंगेश पाटील अशी 47 जणांची यावेळेला संयोजन समिती आपल्याला पाहायला मिळते. परंतु खूप चांगली मेहनत या संयोजन समितीच्या माध्यमातून घेतली गेली आणि आज तुम्हाला सर्वांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलंय. खऱ्या अर्थानं एक या स्पर्धेचे आणबान शान मान सन्मान अर्थातच आदरणीय सचिनजी माळवी साहेब. याच पंच काय दर्शवतायत. चला वेळेच्या बाबतीमध्ये थोडीशी दिरंगाई करू नका. रोहित किनी गोलंदाजी मार्कवर. धावांची गती जर आपण पाहिली तर षटक क्रमांक या वेळेला 3 कंप्लीट झाले. 3 षटकांमध्ये 36 धावा, 12चा एव्हरेज आतापर्यंत पाहायला मिळतोय. ऑन साइडला खेळला गेलाय त्या रडार मध्ये बॅकलिपचा उपयोग केला. पॉवरफुल फटका अगदी नेत्रदीपक इनटू द स्टँड. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. VGPL सिक्सर. या षटकाराने धावसंख्या तब्बल 42. आज वैभव पाटील यांनी मात्र जरूर दर्शवला असेल डू अँड डाय करो या मरो. आज मात्र मला या वेळेला माझ्या नावाचा बोलबाला दाखवायचा आहे. या षटकाराने राहुल किनीचं मात्र यावेळेला स्वागत केलं जातं. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळला गेलाय. चेंडू निघून जाईल. समित जाधव मॅन फ्रॉम शिरवली फेकी करेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी मेल फक्त सिंगल वैभव पाटील यांना. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 43 रन्स 43 या धावसंख्येवर. विजयासाठी 8 धावेची गरज. ऑन साइडला खेळला गेला. बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. थोडंसं फ्लाइट चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला. समित जाधव पुढे सरसावेल. तत्पूर्वी मेल त्या ठिकाणी सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती आई चंडिका कोपर या संघाची 44 या धावसंख्येवर 44 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. ऑफ साइडला सुरेख
ड्राईव्ह फक्त खेळला जातोय. सॉफ्ट हँड बॉडमॅनचा उपयोग केला. राजेश घरत पुढे सरसावेल. काय 40+ क्रिकेट मात्र राजेश घरतने सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं खेळलं गेलं. आतापर्यंत त्यांची फिटनेस लाजवाब पाहायला मिळते. धावांची गती सिंगलच्या साहाय्याने जाऊन पोहोचते 45च्या घरामध्ये. 45 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत जर विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झालाय. षटक क्रमांक 4 आहे. 4थ्या षटकातील 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 45च्या घरामध्ये पोहोचले गेले. 2 कॅमेरामॅन आमचे अनुराग चव्हाण ब्रँड ऑफ कमारे आणि मुनीत कुडू ब्रँड ऑफ पहाडोली ऑन साईडला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं. आज मात्र यावेळेला चौकारांची आतषबाजी प्रशांत चौधरीच्या बॅटमधून पाहायला मिळते. परंतु प्रशांत चौधरी म्हणत असतील जाता जाता मात्र मी तर चांगला यावेळेला जरूर बोलबाला पाहायला मिळेल. आणि या चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. तब्बल 49 वर जाऊन पोहोचले गेली. अवघ्या 2 धावांचं लक्ष आता पाहायला मिळेल आई चंडिका कोपर या संघाच्या माध्यमातून. सुंदर स्टँड आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 साईड स्क्रीन आपण पाहू शकतायत. भव्य दिव्य ट्रॉफीच आपण पाहू शकतायत. पहिल्या दिवसामध्ये अनावरण झालं ट्रॉफीचं. ऑन साईडला खेळला गेलाय जबरदस्त प्रहार. बॉडमॅनचा उपयोग करत फ्लिकचा फटका सरळ चेंडूला फेकून दिला. 6 धावन करता एक स्टायलिश फिनिश. ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग आई चंडिका कोपर संघ. मात्र आता कुठेतरी विजयाची मुहूर्त मेढ रोवली आणि ते विजयश्री खेचून आणला जातोय. आई चंडिका कोपर कॉंग्रॅच्युलेशन. आणि आता होणारा सामना 2 संघांमध्ये अतिशय सुंदर लढत. नित्यसाई प्रतिष्ठान आडणे कैलाश कमळाकर जाधव आणि प्रदीप केशव खिरकिरे यांचा संघ पाहायला मिळेल. तर एका साईडला आई गावदेवी स्पोर्ट चांदीप दीपक पाक्तेकर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ मालक आमने सामने. चला शेक हँड करा. आई चंडिका कोपर संघ आपण शेक हँड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. रूल्स अँड रेग्युलेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. ते तोडू नका. नियम व अटी ज्या आहेत त्या मात्र आपण फॉलो करायच्या आहेत. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आणि लाईनअप मध्ये मात्र आई चंडिका कोपर संघ सुद्धा त्या ठिकाणी येत आहेत. तर आपण सुद्धा मात्र रोहित किने अँड कंपनी आपण सुद्धा मात्र लाईनअप मध्ये जाऊन